हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण फ्रँकी करणार आहे, व्हेजिटेबल फ्रँकी. तर त्यासाठी लागणारं साहित्य ही शिमला मिरची, त्यानंतर हा कोबी, त्यानंतर हे स्वीट कॉर्न, गाजर, मिरची, हिरवी मिरची, कांदा, लसूण आणि आपलं चपातीचा जो आटा असतो तो मी मळून ठेवलेला आहे, चपातीचं पीठ. आता आपण आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये पनीर घालणार आहे. तर हे पनीर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आता मी हे गाजर बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या बाकीच्या भाज्या पण थोड्या बारीक करून घेणार आहे. आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता या भाज्यांना थोडंसं परतवून घ्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि हिरवी मिरची हे असं छानसं परतवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या बारीक केलेल्या भाज्या बारीक चिरून घेतले. हे असं जर करून दिलं मुलांना तर भरपूर भाज्या मग मुलांच्या पोटात जातात, खाल्ल्या जातात भाज्या. आपण ही व्हेज फ्रँकी करतो. गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे. भाज्या जास्त शिजवणार नाही आहे मी, थोड्याशा अशा कच्च्याच ठेवायचं. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडं परतवून घेते. त्यानंतर हे थोडंसं पनीर, लाल तिखट टाकते थोडं लाल तिखट आणि थोडी टेस्ट वेगळी म्हणून पावभाजी मसाला थोडासा. आता हे परत मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मुलांसाठी हे आपण करतो तर थोडंसं चटपटीत करायचं. तर आता ह्याच्यात मी थोडंसं, आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं सॉस टाकते. आपण परत चपातीला पण लावणार आहे सॉस, त्यामुळे अगदी थोडासाच टाकला. आता हे परत मिक्स करून घ्यायचं. आता ही आपली स्टफिंगची भाजी तयार झाली. आता हिला जरासं या भाजीला थंड करून घ्यायचं आणि मग मी पुढची कृती दाखवते. आता आपण चपाती लाटून घेऊया. आता ही चपाती मी भाजायला ठेवलेली आहे. आता एक साईडनं व्यवस्थित अशी ही चपाती भाजून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण एक साईडनं भाजू देत चपाती, मग आपण ते भाजीचं स्टफिंग ह्याच्यामध्ये टाकूया. आता ह्याच्यामध्ये हे स्टफिंग भरायचं आहे. आणि थोडंसं ह्याच्यावर चीज टाकायचं. थोडंसं चीज आणि थोडंसं मेयोनीज.
आता ह्याला आपल्याला थोडंसं ह्याच्या बाजूने मी तेल टाकते, चपातीच्या बाजूने. हे बघा अशा पद्धतीनं आता हे आपण जे चीज टाकलेलं आहे ते पण मेल्ट होईल. आता हे मी काढून घेते. आता आपण ही दुसरी चपाती भाजून घेऊया. आता ही चपाती भाजू देते एक साईडनं. आता हा बघा आपला व्हेज फ्रँकी ही तयार झालेली आहे. तर आता आपण ही एगची फ्रँकी करूया, अंड्याची फ्रँकी. तर एक साईडनं भाजून घ्यायचं. व्हेज फ्रँकी केली तशीच ही एगची अंड्याची पण फ्रँकी करायची आहे. एक साईडनं आता चपाती आपली भाजलेली आहे. तर गॅस कमी केला आहे मी. आता आपण ना चपाती काढून घेतली. आता काय करायचं आहे, थोडंसं तेल टाकते. तेल पसरवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये फेटलेलं अंडं हे टाकलं. आता असं पसरवून घ्यायचं. आता ह्याच्यावर ही चपाती ठेवली. गॅस मोठा केलाय मी. ही आपली एग फ्रँकी. आता इकडून हे झालेलं. आता मी अंड्यामध्ये काहीच टाकलेलं नव्हतं, कारण आता आपण हे टाकणार आहे. हे बघा, हे तर दुसरी बाजू शेकायला लागली. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो, त्यानंतर कोबी आणि कांदा, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. आणि आता हे वरून थोडंसं मेयोनीज टाकते. आता ह्या भाज्या मी कच्च्याच घेतलेल्या आहेत, टोमॅटो, कांदा आणि कोबी. आता ह्याच्यावर पण थोडंसं मेयोनीज आणि थोडासा सॉस टाकला, चिली सॉस टाकला. तर आता ह्याला थोडंसं, आता ऑलरेडी तेल मगाचं हे आहे चला, त्यामुळे परत टाकायची गरज नाही. आता ह्याचा रोल करून घ्यायचा. आता हे गरम असल्यामुळं, आता गॅस बंद करते मी. गरम असल्यामुळे हे चीज मेल्ट होणारच आहे. हे आपलं एग फ्रँकी तयार आहे. आता याला काढून घेते मी. हे बघा, अशा प्रकारे हे 2 रोल आपले तयार आहेत. हा एग रोल आहे, एग फ्रँकी, आणि हे व्हेज फ्रँकी.
अशा प्रकारे मुलांना तुम्ही डब्यात पण करून देऊ शकता किंवा संध्याकाळी त्यांना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण हे करून देऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.